तर विद्यार्थ्यांनो, या सुपर क्लासमध्ये आपण व्याकरणाचे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत, जे की आपल्याला महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे असतील. आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, सगळेच मूर्ख कसे असतील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. सगळेच मूर्ख असतील या वाक्यातील आपल्याला काळ सांगायचा आहे विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सगळेच मूर्ख कसे असतील या वाक्यातील काळ जो आहे तो भविष्यकाळ आहे विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. त्याचा पुरता मामा झाला या वाक्यातील विधिपूरक कोणते आहे. त्याचा पुरता मामा झाला या वाक्यातील विधिपूरक कोण आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. मामा हा जो शब्द आहे तो या वाक्यातील विधिपूरक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे. पहा, या ठिकाणी पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. न्यायालय हे जे शब्द आहे वैकल्पिक द्वंद्व समासाचे एक उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पुढीलपैकी समाधान धुंद समासाचे उदाहरण कोणते आहे ते सांगायचं आहे. पुढीलपैकी समाधान धुंद समासाचे उदाहरण कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मीठ भाकर हा जो शब्द आहे समाधान धुंद समासाचे एक उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दापैकी अतिशय शुद्ध असलेला शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. खालील किंवा पुढीलपैकी शब्द हा शुद्ध शब्द कोणता आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. परीक्षा हा जो शब्द आहे तो अतिशय शुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कवितेची रचना करणारी या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द ओळखायचा आहे. कवितेची रचना करणारी या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कवितेची रचना करणारी म्हणजेच कोण असते, कवयित्री असते. तर या ठिकाणी योग्य आन्सर राहील. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते शब्द अतिशय शुद्ध आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता हा शब्द अतिशय शुद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. या ठिकाणी कपिलापष्टी हा जो शब्द आहे अतिशय शुद्ध असलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी लोक आपली स्तुती करोत वा निंदा हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. लोक आपली स्तुती करोत वा निंदा हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. हे जे वाक्य आहे विकल्पबोधक या प्रकारचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप हे बरोबर लिहिलेले आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भुकेला हा जो शब्द आहे विद्यार्थ्यांनो या शब्दाचे जे रूप आहे अतिशय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह खालीलपैकी कोणते आहे. हरिहर या शब्दाच्या मध्ये जे चिन्ह आहे ते कोणते चिन्ह आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. संयोग चिन्ह असे हरिहर यामध्ये जो चिन्ह आहे त्यास म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. स्वतः या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे विद्यार्थ्यांनो. स्वतः याचा सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर आपल्याला या एका प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो मी आपल्यासाठी सोडतो. कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला येत असेल तर नक्की सांगा, कारण दुसरे ज्यांनाही येत नाही ते कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील. पुढचा प्रश्न पाहूया. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य ओळखायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांनो. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणते वाक्य आहे ते ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. हे वाक्य जे आहे विद्यार्थ्यांनो मिश्र वाक्य आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो हे मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद खालीलपैकी कोणते आहे. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद खालीलपैकी कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद जे आहे विद्यार्थ्यांनो वाचले असेल हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी श्रेयाने गाणे म्हटले वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. श्रेयाने गाणे म्हटले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कर्मणी प्रयोग आहे विद्यार्थ्यांनो. श्रेयाने गाणे म्हटले या वाक्यातील कर्मणी प्रयोग आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी मराठीतील लिंगानुसार बदलणारी सर्वनामे एकूण किती आहेत? मराठीतील लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मराठीतील सर्वनामानुसार लिंगानुसार बदलणारी एकूण सर्वनामे 3 आहेत विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. शशिकांत क्रिकेट खेळतो या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आहे. शशिकांत क्रिकेट खेळतो या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सकर्मक हा जो प्रकार आहे विद्यार्थ्यांनो, या शशिकांत क्रिकेट खेळतो या क्रियापदाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोटांगण घालणे म्हणजे खालीलपैकी कोणता अर्थ योग्य राहील? लोटांगण घालणे म्हणजेच पुढीलपैकी कोणता योग्य अर्थ राहील? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शरण जाणे. लोटांगण घालणे म्हणजेच विद्यार्थ्यांनो शरण जाणे असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता शब्द पुलिंगी आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता एक शब्द पुलिंगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी जरा हा जो शब्द दाखवण्यात आलेला आहे तो एक पुलिंगी असलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तू तिथे असशील तरच मी थोडा वेळ थांबेल हे वाक्य कशा प्रकारचे आहे? तू तिथे असेल तरच मी थोडा वेळ थांबेल हे वाक्य कशा प्रकारचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. तू तिथे असेल तरच मी थोडा वेळ थांबेल हे जे वाक्य आहे संकेतार्थ वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे ते सांगायचं आहे. दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा एक साधित शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. अभ्यस्त प्रकारचा जो आहे दगड बिगड हा एक साधित शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गळ घालणे म्हणजेच खालीलपैकी कोणते योग्य अर्थ राहील? गळ घालणे म्हणजेच खालीलपैकी कोणता एक योग्य अर्थ आहे विद्यार्थ्यांनो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गळ घालणे म्हणजेच फार आग्रह करणे हे या ठिकाणी योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी प्रादुर्भूत होणे म्हणजेच खालीलपैकी कोणता अर्थ होईल? प्रादुर्भूत होणे म्हणजेच खालीलपैकी कोणता योग्य अर्थ राहील? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रादुर्भूत होणे म्हणजे दिसू लागणे या ठिकाणी योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न पाहूया. हरी घरी कोण येऊन गेले खालीलपैकी सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. हरी घरी कोण येऊन गेले यामधील आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. हरी घरी कोण येऊन गेले या वाक्यातील सर्वनाम जो आहे या ठिकाणी कोण हा या ठिकाणी सर्वनाम आहे वाक्यातील. पुढचा प्रश्न पाहूया. निरर्थक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? निरर्थक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अर्थपूर्ण हा जो शब्द आहे तो निरर्थक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखायचं आहे. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. रमेश दूध पितो हे जे वाक्य आहे ते एक सकर्मक क्रियापद असलेले वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. वेनिफनी या सामासिक शब्दात कोणता समास आहे ते सांगायचं आहे. वेनिफनी या सामासिक शब्दामध्ये कोणता समास आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. समाहार द्वंद्व हा या वाक्यातील शब्दातील वेनिफनी या शब्दातील समाहार द्वंद्व आहे विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत ते सांगायचं आहे. सर्वनामामध्ये एकूण किती मुख्य प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 6 एकूण सर्वनामाचे प्रकार आहेत, मुख्य प्रकार. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर असा आहे. शाश्वत या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता योग्य राहील? शाश्वत या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता राहील? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. अल्पकाळ हा जो आहे शाश्वत या शब्दाचा विरुद्ध अर्थी एक योग्य शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे. खालीलपैकी कोणते वाक्य हे आज्ञार्थी नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते एक वाक्य आज्ञार्थी नसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तू अभ्यास करशील ना हे जे वाक्य आहे या ठिकाणी आज्ञार्थी नसलेले वाक्य आहे आणि वाक्य जे आहेत ते आज्ञार्थी असलेले वाक्य आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कालिदास कवी होता या वाक्यात विधेयपूरक कोणते आहे? कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयपूरक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. कवी हा जो शब्द आहे कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयकपूरक शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. बाण खालून वर गेला या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील.
बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण वर हा शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी वाटेला जाणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ कोणता राहील ते सांगायचं आहे. वाटेला जाणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील खोडी काढणे. वाटेला जाणे म्हणजेच या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खोडी काढणे असा आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. परंतु हा शब्द कोणत्या अवयवाचा सूचक आहे ते सांगायचं आहे. परंतु हा शब्द खालीलपैकी कोणत्या अवयवाचा सूचक आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 राहील उभयान्वी अव्यय या अवयवाचा परंतु हा शब्द एक सूचक आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही सुपर क्लास मला तर वाटते की नक्कीच आवडलेली आहे आणि असेच पुढेही पाहण्यासाठी या चॅनलला नवीन जर तुम्ही आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.